पहिल्यांदाच कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा. रुपाराणी निकम यांच्या नावाची घोषणा. कोल्हापूर महापौरपदासाठी रुपाराणी निकम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. कोल्हापुरात आज उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी निकम यांच्या नावाची घोषणा केली. कोल्हापुरात कोणत्याही परिस्थितीत शिवसेना शिंदे गटाचा महापौर झाला पाहिजे यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी बॅनरबाजी केली होती. त्यामुळे महापौर पदावरून चांगलीच रस्सीखेच रंगली होती. मात्र आता भाजपकडून रुपाराणी निकम यांना संधी देण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ 1.25 वर्षाचा असणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार आहे. 6 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सभेत महापौर उपमहापौर यांची निवड केली जाणार आहे. नवनिर्वाचित नगरसेवकांमध्येही पदाधिकारी होण्यासाठी मोठी मोर्चेबांधणी सुरू आहे. विभागीय आयुक्तांच्या मंजुरीनंतर महापौर उपमहापौर निवडीसाठी 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली आहे. कोण आहेत रुपाराणी निकम? रुपाराणी निकम या भाजपच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. त्यांनी प्रभाग क्रमांक 18 मधून निवडणूक लढवताना काँग्रेसचे माजी नगरसेवक भूपाल शेटे यांचा पराभव केला होता. भूपाल शेटे यांचा पराभव आमदार सतीश पाटील यांनाही चटका लावणारा होता. रुपाराणी निकम या महाडी गटाच्या निकटवर्तीय समजले जातात. उच्च शिक्षित ही त्यांच्या जमेची बाजू आहे. महापौर भाजपचा झाल्याने उपमहापौर शिवसेना शिंदे गटाचा होणार हे जवळपास निश्चित झालं आहे.